हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. श्री सद्गुरू श्यामदत्त महाराजांना वंदन करतो. तसेच समोर बसलेले जे श्रोते आहेत त्यांनाही वंदन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. अभ्यास करताना जेव्हा आपल्याला जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा म्हणजे मला गुरुरूप होण्याचा म्हणजेच पांडुरंग रूप होण्याचा असा जेव्हा माझ्या अभ्यासातनं विचारधारा मला पुढे येते, त्यावेळी मात्र त्या अभ्यासाची एक पद्धती आहे आणि ती पद्धती श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या पुढे मांडली आणि त्या पद्धतीनुसार आपण जर अभ्यास केला तर मी रामरूप होण्याची म्हणजे सद्गुरूप होण्याची व्यवस्था आहे. आणि समर्थांचं एक स्फुटकाव्य आहे, जसं दासबोध त्यांनी लिहिला तसं स्फुटकाव्य लिहिलं आहे आणि त्या काव्याचं नाव आहे मानपंचक. आणि त्या मानपंचक काव्यातली एक ओवी आहे, आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्ष मिळे. असं एक सुंदर एक अभ्यासाचं एक काय म्हणूया सिस्टीम आपल्या पुढे त्यांनी मांडली. आणि त्या ओवीचा सरळ अर्थ असा आहे, आधी करावे ते कर्म म्हणजे मला कर्म करण्याशिवाय पर्याय नाही. मग ते कसं केलं पाहिजे हे समजावून सांगितलं त्यांनी. कर्म मार्गे उपासना म्हणजे मी जर का संतांनी सांगितलंय तसं जर का कर्म केलं तर मला उपासना करण्याची इच्छा माझ्या अंतःकरणात तयार होते आणि त्यानंतर त्या उपासनेतनं माझी अंतःकरण वृत्ती स्थिर होते. स्थिर शब्दाचा अर्थ शांत, शांत शब्दाचा अर्थ एकाग्र. असं असा जो विचार आहे तो मांडला आहे. त्या उपासनेचा विषय काय आहे तर अंतःकरण वृत्ती स्थिर होणं. तर स्थिरीकरण जे अंतःकरणाचं आहे ते उपासनेतनं होतं आणि मग त्या स्थिर झालेल्या अंतःकरणात जेव्हा सद्गुरू मला उपदेश करतात त्यावेळी तो उपदेश मला चांगला लक्षात राहतो आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याची प्रेरणा ही मला सतत मिळत राहते. हा त्यातला एक भाग आहे. म्हणून निष्काम कर्म, आता अभ्यासाला खरी सुरुवात झाली. निष्काम उपासना, नाम ध्यान, उपासनेमध्ये नामही आहे आणि ध्यानही आहे. नाम ध्यान, त्यानंतर आत्मविचार, थोडासा विचार का तर नको असलेल्या विचाराला म्हणजे जो देहबुद्धीचा विचार आहे त्याला घालवायला मला एक आत्मविचाराची गरज आहे, म्हणून तो विचार आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न. असं एक 5-6 प्रकारे आपल्या पुढे गोष्ट मांडली समर्थांनी आणि त्याप्रमाणे एक जीवन जगण्याची कला आपल्याला तयार करता येते आणि माझं जीवन सफल करता येतं. समर्थ म्हणतात, जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ. आता काही करावे सफळ म्हणजे काय तर जे मला श्री गुरूंनी तत्व सांगितलं ते तू आहेस, असं जे मला महावाक्य चिंतनाच्या निमित्ताने ते सांगतात ते तू आहेस. तर ते तू आहे म्हणजे ते मी आहे हे मला कळलं पाहिजे. म्हणून जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ आणि मग पुढे म्हणतात ते वाईट आहे, नाही तर निर्फळ भूमिभार होय. आता मी जर का त्या पुन्हा आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना अशा पद्धतीने मी माझी जीवनशैली तयार केली नाही तर मी भूमिवार होईल. आता भूमिवार व्हायचंय का का मी आनंदाकडे निघून जायचंय ही भूमिका आहे. आता प्रत्येक जणाला काय आहे, आनंदाकडे जायचंय की नाही. सुखा लागी जीवा करीसी तळमळ, असं ज्ञानदेवांचं म्हणणं आहे. कायम माझी इच्छा काय आहे, मला सुख पाहिजे. तिथे जाऊन श्यामदत्त महाराजांकडे कोणी दुःख मागणार आहे का. ती एकच होती कुंती म्हणजे पांडवांची आई, की ती म्हणायची की तू मला दुःख दे सतत भगवंता, की त्यामुळे काय होतं तू मला माझ्या मदतीला येतो. आता तिचं वेगळं होतं कारण, पण इथे प्रत्येक जण काय आहे तो काय म्हणतो मला सुख मिळालं पाहिजे. बरं आजवर मला या जगातनं सुख मिळाल्याचं कुठलंही लक्षण नाही. मग आता आपल्याला सुखच जर मिळवायचं असेल तर त्या सुखाचा शोधन समारंभ केला पाहिजे आणि तेच जर शोधायचं असेल तर त्या अभ्यासाची सुरुवात जी आहे ती आधी करावे ते कर्म या निमित्ताने आहे. आता कर्म शब्दाचा अर्थ
की क्रिया. आता जेव्हा आपण पायाने चालण्याची क्रिया असा एक विचार आपल्या पुढे येतो, त्यावेळी डोळ्यांनी पाहायची क्रिया. आता त्या डोळ्यांनी पाहायची क्रिया त्याच्यावर श्री तुकाराम महाराज काय म्हणतात, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. कोणाची मूर्ती? विठ्ठलाची मूर्ती. कोणाची मूर्ती? श्री गुरुची मूर्ती. पण त्या विठ्ठलाची मूर्ती माझ्या अंतःकरणात जर का सतत राहावी, डोळ्यासमोर सतत राहावी, तर मग मला काय केलं पाहिजे? त्या विठ्ठलाच्या देवळात गेलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे. म्हणजे कुठे केलं पाहिजे? त्या विठ्ठलाच्या देवळात जाऊन कर्म केलं पाहिजे. मग तिथे ज्ञानेश्वरीचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास करण्याचं कर्म केलं तर मग काय आहे ते ज्ञान नावाची जी गोष्ट आहे, ज्ञाने मोक्ष मिळे, हा जो शेवटचा पार्ट जो आहे तो माझ्या अंतःकरणात सिद्ध होण्याची व्यवस्था आहे. म्हणून मुख्य जी सुरुवात आहे ती निष्काम कर्मानी आहे. मग आता निष्काम कर्म करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर देवाजवळ जायचं, देवाला हात जोडायचा, पण देवाजवळ या देहादी प्रपंचातलं काही मागायचं नाही. मग काय मागायचं देवाकडे? की तुझी माझी भेटी झाली पाहिजे. काय म्हणलंय ते गाणं? काय म्हणतं? कोणाच्या भेटीसाठी माझी तळमळ झाली. असा विचार करायचा आहे की मला भेट काय पाहिजे? पांडुरंगा, मला तुझी भेट हवी आहे. आणि तुझी भेट या शब्दाचा अर्थ पांडुरंग हा आनंदाचा आहे. मग आनंदाचा ठेवा असेल तर मला काय कळलं पाहिजे? तो पांडुरंग आणि मी वेगळा नाही. देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो. म्हणजे देवशोधन समारंभामध्ये त्यांनी काय सांगितलं? तस्मात विचार करावा. विचार करा, देव कोण तो ओळखा. मग आता देव कसा आहे? एक सगुण देव आहे, एक ईश्वररूप देव आहे, एक पुन्हा म्हणूया आत्मरूप देव आहे. मग असे 3 देव माझ्या पुढे येतात. मग आता सगुण देवाची काय करावी? उपासना करावी. निर्गुण देवाचं काय ईश्वररूप देवाचं काय करावं? आज्ञा पाळाव्या. आणि निर्गुण देवाशी काय व्हायचंय? मला एकरूप व्हायचंय. पण सुरुवात कशाने आहे? आधी करावे ते कर्म. म्हणजे मला माझं निष्काम कर्म मी केलं, पांडुरंगाजवळ जायचं आणि काही मागायचं नाही. तिसऱ्या अध्यायात काय सांगितलं भगवंतानी अर्जुनाला? तुला तुझं नियत कर्म करावं लागेल. आता त्याचं नियत कर्म क्षत्रिय धर्म होता, माझं नियत कर्म काय आहे? नोकरी कर्म आहे. आधी मिळवी मग जेवी, असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणजे याचा अर्थ समर्थांना बस्या माणूस अजिबात मान्य नव्हता. अजिबात. त्यांना कसा माणूस पाहिजे होता? तर तो क्रियाशील पाहिजे, क्रिया करून करवावी, असं ते समर्थांचं म्हणणं आहे. स्वतः करायची, मग कुठली काय करायची क्रिया? निष्काम कर्माची. आणि ते निष्काम कर्म जर मला करायचं असेल तर मग काय केलं पाहिजे? तिथे मी करतो ही भूमिका माझ्या अंतःकरणामध्ये अजिबात असता कामा नये. सोपा जो विचार आहे. सगळं करणं कोणाचं आहे? समर्थांनी दासबोध लिहिला, सगळं काही लिहिलं, आणि पुन्हा काय म्हणतायत ते? सगळं करणे जगदीशाचे, आणि कवित्वचे काय मानुष्याचे, आयशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. सगळं करणंच जर का जगदीश्वर माझ्या अंतःकरणात किंवा माझ्या म्हणूया कर्मामध्ये तोच सगळं घडवून आणत आहे, तर मी इथे काय करतो? मी इथं काहीच करत नसून सर्व कर्म देव माझ्याकडनं करून घेतो, अशी जर भूमिका नम्र माझ्याकडे आली तर मग सदा नम्र वाचे वदावे ही भूमिका मला सहज तयार करता येते. आणि त्या अहंकारातनं माझी सुटका करता येते. आणि मग ज्ञानदेव काय म्हणतात? तुला निष्काम कर्म केल्यावर करायचं असेल तर ते काय पद्धतीने करशील? तर ते म्हणतात, मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. कर्मसन्यासी त्यांनी डिफाईन केला की मी आणि माझं, माझ्यामुळे घर चाललंय. आता अशी भूमिका जर माझ्या अंतःकरणात असेल तर काय होऊन जातं? ते घरातलेही लोक कंटाळतात. सारखंच आम्ही तुमचं रोज ऐकतोय, माझ्यामुळे चाललंय, माझ्यामुळे चाललंय. एक दिवस आता पट्टी डोळ्यावर चिकटवून घ्या कायम. काय? माझ्यामुळे चाललंय. आता वास्तविक माझ्यामुळे जर का चाललेलं असतं तर माझ्या मनाप्रमाणे घडायला नको का? प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे घडायला पाहिजे. पण ज्या अर्थी प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे घडत नाही, त्या अर्थी कोणीतरी एक कर्मफलदाता वेगळा असला पाहिजे. मग कर्मफलदाता कोण आहे? तो ईश्वर आहे. मग त्या ईश्वराच्या आज्ञा काय आहेत? की मी आणि माझे ऐसी आठवण. आपला विचार काय चाललाय? आधी करावे ते कर्म, म्हणजे कर्म निष्काम झालं पाहिजे. मग आता मी करतो ही भूमिका माझ्या अंतःकरणातनं निघून गेली पाहिजे. आणि मी करतो ही भूमिका जर माझ्या अंतःकरणातनं निघून जायची असेल तर मला कर्तेपणा कोणाला दिला पाहिजे? विठ्ठलाला द्यायला पाहिजे. नाहीतर द्या सद्गुरूंना. मग कोणाला तरी कर्तेपणा द्या,
आता कर्तेपणा जर त्यांनी घेतला तर मी काय झालो? ते करते ठरले तर मी आकर्ता झालो. मग आकर्ता कशाचं लक्षण आहे? ते स्वरूपाचं लक्षण आहे, ते आनंदाचं लक्षण आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कर्मातनं सुद्धा मला जर का मोक्षाकडे वाटचाल करायची असेल तर मला निष्काम कर्म केलं पाहिजे. आणि निष्काम कर्मामध्ये मी करतो ही भूमिका अजिबात माझ्या अंतःकरणात नसली पाहिजे. मी आणि माझे काय जे काय आहे ना ते चांगलं कोणाचं झालं पाहिजे? ते मी आणि माझे, माझ्या कुटुंबाचं आणि माझं. आणि याशिवाय इतरांचं चांगलं झालं तर काय, ते मला काही डोळ्याला नीट दिसत नाही, डोळ्याला भावत नाही. आता हा कर्मविचार नाही. म्हणून मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. म्हणजे काय झालं की मी आणि माझं हे दोन विभागच माझ्या अंतःकरणातनं निघून गेले तर मग काय आहे? पार्था तो संन्यासी जाणं निरंतर, पार्था तो कर्मसन्यासी जाणं निरंतर. म्हणून इथे मला आधी करावे ते कर्म मध्ये मला निष्काम कर्म करण्याची अट आहे. आणि निष्काम कर्म करायचं असेल तर पहिली भूमिका आपल्या अंतःकरणात येते की कर्म करायचं आणि कोणाला अर्पण करायचं? सद्गुरूंना अर्पण करायचं, नाहीतर विठ्ठलाला अर्पण करायचं. सकाळी उठल्याबरोबर काय कर्म करायचं? धन्यवाद विठ्ठला, सकाळचा दिवस दाखवला तुम्हाला. नाहीतर रात्री झोपेतच पटकला असता तर? बरोबर आहे की नाही? मग सकाळचा दिवस दिसला असता का मला? मग सुरुवातच कशाने करायची? सुरुवातच धन्यवादाने करायची. म्हणजे कायम काय करायचं? प्रत्येक गोष्टीत सतत काय करायचं? थँक्यू श्री विठ्ठल. म्हणजे ही जी भूमिका आहे ना ती काय आहे? ती निष्काम कर्माची भूमिका आहे. प्रत्येक वेळी मी माझ्या कर्म तर मीच करायचं. कर्म कसं करायचंय तर भगवंत म्हणतात जसं सांगितलं तसंच करायचं, अत्युत्कृष्ट करायचं. पण तिथे करणेपणाचा जो अहंकार आहे तो मात्र कोणाला द्यायचा? तो विठ्ठलाला द्यायचा. आणि तो घ्यायला तयार आहे, सद्गुरू घ्यायला तयार आहेत. मग त्यांना ते कर्तेपणा अर्पण करायचा. आणि कर्तेपणा अर्पण केला की मी काय होतो? मी आनंदाशी एकरूप होतो. मी करता ऐसे म्हणसी तेणे मी कष्टी होसी, असं समर्थ म्हणतात. राम करता म्हणसी यश कीर्ती प्रथा. म्हणजे मी जर का रामाला कर्तेपणा दिला तर मी आकर्ता, आणि मी आकर्ता झालो तर मी आनंदाकडे निघून जातो. म्हणून आपल्याला समजून घ्यायची जेव्हा अभ्यासाची वेळ येते तेव्हा आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं तर निष्काम कर्म करावं लागतं. म्हणून आधी करावे ते कर्म. म्हणजे जे मला सगळी कर्म जी काय करायची आहेत ती कर्म मी करतो या भूमिकेतनं आपण अजिबात करायची नाहीत. आणि प्रत्येक वेळी करून कर्म कोणाला अर्पण करायचं? ते ईश्वराला अर्पण करायचं, विठ्ठलाला अर्पण करायचं, नाहीतर सद्गुरूला अर्पण करायचं. सद्गुरू ब्रह्मरूप आहेत की नाही? मग विठ्ठलही ब्रह्मरूप आहे की नाही? मग विठ्ठल हे कुठून आपल्या पुढे आले तर ते ईश्वराचा अवतार. मग आता सद्गुरू कोणाचा अवतार झाला? ईश्वराचा झाला. मग आता सद्गुरू आणि विठ्ठल वेगळे आहेत का? सद्गुरू आणि ईश्वर वेगळे आहेत का? नाही ना. मग कोणाला अर्पण करा? थेट सद्गुरूंना करा. बरं, त्यांना अर्पण करायचं असेल कर्म तर माझ्यावर जबाबदारी येते की मला चांगलं कर्म केलंच पाहिजे, त्यांना आवडेल असं कर्म केलंच पाहिजे. अशा पद्धतीने मी जर का माझं आधी करावे ते कर्म ही जी काय मुख्य भूमिका आहे त्यामध्ये करता मी मला म्हणता कामा नये. मग असा मी करता नाही म्हणून मी भोगताही नाही. कारण करता नाही म्हणून मी भोगता नाही असा जर विचार आला तर मग आता मला अभ्यास करण्यासाठी आज्ञा कशा पाळायच्या, ह्या कशा करायच्या परफॉर्म, हा जेव्हा विचार येतो त्यावेळी श्री ज्ञानदेव माझ्या मदतीला येतात. ते म्हणतात विधी ते पाळीत, विधींचं पालन कर. मग विधींचं पालन कर, 3 विधी त्यांनी सांगितले. सद्गुरूंवर श्रद्धा ठेव, त्यांनी दिलेली साधना नीट कर, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा अभ्यास कर, आणि त्यांनी सांगितलंय तसं जीवन जग. बस या 4 आज्ञा आहेत. या 4 आज्ञा जर का मी पाळल्या तर मी सद्गुरूंचं म्हणणं काय झालेलं आहे? पाळलंय. विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत. निषेध या शब्दाचा अर्थ निषिद्ध वर्तन. आता परस्त्री, परधन, परनिंदा, 3. 2 जण भेटले की काय आहे? तिसऱ्या विषयी तो बोललाच पाहिजे. आणि बोलला तर कसा बोलला पाहिजे? चांगलं बोलला नाही पाहिजे. आता ही काय आहे? परनिंदा. आता ही परनिंदा आपल्या हातात अंतःकरणातनं म्हणजे आपल्या वाचेने घडता कामा नये, ही भूमिका आहे आपल्याला. म्हणून निषिद्ध वर्तनामध्ये व्याख्या कशी केली आहे की जे मानवाला करता येणं शक्य आहे पण ते मानवानी करू नये, ही निषिद्ध वर्तनाची व्याख्या आहे. म्हणून निषेधा ते गाळीत. आणि तिसरं जे विचारधारा आहे मज देऊनी जाळीत कर्मफळे. म्हणजे तू प्रत्येक कर्म कर आणि ते कोणाला अर्पण कर? ते विठ्ठलाला अर्पण कर.
अशा पद्धतीने काय होऊन जातो, प्रत्येक कर्म विठ्ठलाला अर्पण करणारा जो व्यक्ती आहे तो कर्मयोगी होऊन जातो. म्हणजे कर्माने त्याचंही अंतःकरण वृत्ती शांत राहायला लागते. ही भूमिका आपल्याला जर का तयार करायची असेल तर आधी करावे ते कर्म. मग आता पुन्हा पुढचा विचार काय आला, म्हणजे हे कर्म कसं झालं पाहिजे, विठ्ठलाला अर्पण झालं पाहिजे, विठ्ठलाला आवडेल अशा पद्धतीने झालं पाहिजे. मग असं झालं तर मग पुन्हा हरिपाठ मुला काय सांगतो, एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मना. अरे एक हरी आत्मा, आत्माच हरी रूपाने सर्वांमध्ये सामावलेला असेल तर मग तू यांचा द्वेष मोह मत्सर का करतो? तू जर का द्वेष मोह मत्सर केला, तू म्हणजे मी, नाही तर वोट दाखवतोय तुम्हाला तुम्ही आणि मी तर तसाच, तसं नाही. तू मी या शब्दामध्ये काय आहे की मी जर दुसऱ्याचा द्वेष करत असेल तर हरितत्व हे प्रत्येकामध्ये आहे ना, एक हरी आत्मा जीव शिव समा. म्हणजे सर्वांमध्ये जर का हरी असेल आणि मी जर का समोरच्या व्यक्तींचा द्वेष करीत असेल तर मी द्वेष कोणाचा करतो? मग मी हरीचा करतो, म्हणजे मी माझाच करतो. मग आता याला काय अर्थ आहे? मग ते आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मग पूजा काही वेगळी करायची आहे का? नाही. मग वेगळी नाही करायची तर मग काय करायचं? सर्वांशी प्रेमाने राहायचं, कोणाचाही द्वेष मोह मत्सर करायचा नाही. कारण तो द्वेष मोह मत्सरेतनं तो कर्मातनं व्यक्त होतो. हा त्यातला भूमिकेचा विचार आहे की ज्या वेळी माझ्या अंतःकरणात द्वेष मोह मत्सर असतो त्यावेळी त्या व्यक्तीबरोबरचं माझं बोलणं, माझं वागणं आणि माझं सगळं वर्तन हे विपरीत असतं, ते योग्य नसतं. आणि सद्गुरू मला काय सांगतात, सर्वांमध्ये तो हरी भरलेला आहे, तो सर्वांमध्ये विठ्ठल भरलेला आहे. वाया तू दुर्गमा न घाली मना, तुला कुठे न जावे लागे वनांतरा, तू कुठेही जाऊ नको, ठाईचं बैसोनं करा एकचित्त. म्हणजे काय करायचं तर तू बस जागेवर आणि बस जागेवर आणि आनंदाचा विचार कर. म्हणजे आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर आपलं अंतःकरण जे आहे ना ते निष्काम कर्माने शुद्ध होतं. आपल्याला ही जी अशुद्धी जी आहे ना पापकर्म करण्याची, ती सगळी घालवायची असेल तर आपल्याला शुद्ध कर्माचरणाशिवाय पर्याय नाही. आणि शुद्ध कर्माचरण कशाने होईल तर प्रत्येक कर्म त्या ईश्वराला अर्पण करून सहज होतं. अशा पद्धतीने मी जर का माझं चित्त शुद्ध केलं तर काय होऊन जाईल, ईश्वराची माझ्यावर कृपा होईल. त्याशिवाय कृपा होतच नाही. त्या ईश्वराची कृपा होईल आणि मग तो ईश्वर काय करेल, कृपा केल्यानंतर तो माझा उपासना मार्ग मोकळा करतो. आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना. त्या कर्मातनं माझी उपासना काय होऊन जाते, पुढे येते. आणि उपासना शब्दाचा अर्थ काय आहे, आता आपल्या ओवीचं दुसरं चरण आहे, उपासनामध्ये उप अधिक आसन. हा, मग जवळ बसायचंय. कोणाच्या जवळ बसायचं? माझ्या सद्गुरूंच्या जवळ बसायचं. म्हणजे कोणाच्या जवळ बसायचं? म्हणजे माझ्या सद्गुरूंच्या वचनांच्या जवळ बसायचंय. आपल्याला लक्षात घ्या, अभ्यास करून आपल्याला काय व्हायचंय तर मुक्त व्हायचंय. ते ज्या आनंदात आहेत त्या आनंदात माझं जीवन तयार झालं पाहिजे. आणि ते तसं जीवन जर का व्हायचं असेल तर मला उपासना करण्याशिवाय पर्याय नाही. मग समर्थही म्हणतात, उपासनेचा आश्रयो उपासने विण निराश्रय. मला तर मी उपासनेमध्ये काय आहे, मी त्यांच्याजवळ आसन घातलं म्हणजे काय झाले, आश्रित कोण झाला, आश्रय देणारे कोण झाले, आश्रित मी झालो. आता मी आश्रित झाल्याबरोबर समोरचे जे आहेत माझे गुरु ते काय झाले, ते आश्रयदाते झाले. मग आता सगळं जे काय या शिष्याचं म्हणूया योगक्षेम व्हायचं आहे, मग ती जबाबदारी कोणाकडे गेली, आश्रयदात्याकडे गेली. म्हणजे उपासनेमध्ये काय होऊन जातं, त्या आश्रयदात्यावर जबाबदारी येते. आणि यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला उपासना करावी लागेल. मग उपासनेचा फायदा काय आहे, माझी अंतःकरण वृत्ती स्थिर होते. आणि त्या स्थिर झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये मी ज्ञानविचार करू शकतो. हा त्यातला मुख्य भाग आहे. मग समर्थही एका ठिकाणी म्हणतात, नारायणाचे विश्वी त्याची पूजा करीत जावी. आता पूजा सांगता येतं ते, या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया. म्हणजे काय आहे की हा जो नारायण आहे तो संपूर्ण विश्वात व्यापून आहे. पण त्या नारायणाला जर का मला ओळखायचं असेल, त्या नारायणाचा मला जर शोध घ्यायचा असेल तर त्याची पूजा करीत जावी. आता ती कशी पूजा कर, तर पूजा अशी कर की या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया. कित्येक गरीब लोक असतात की त्यांना एक वेळेला जेवायलाही मिळत नाही, पण तिथे आपण जर का त्याला एखादी
पोळी देऊ शकलो, एखादी भाकरी देऊ शकलो, तर त्याची अंतःकरण वृत्ती काय होणार आहे? शांत होणार आहे. अगदी साधं उदाहरण सांगायचं म्हणजे आम्ही कोथरुडातनं मी गाडीवर होतो आणि गाडीवर असताना एक जण असं हातगाडी ती 4 चाकी असते ना माणसांनी ढकलायची, ती तो ढकलत चालला होता आणि ते एका चढावर आले. चढावर आल्यावर ती एकट्याला त्याला काही ती हे होईना, ढकलवेना. मग काही नाही, मी उतरलो, गाडी लावली आणि त्याला ती एक चढ फक्त तो 2 मिनिटाचा चढ आहे तेवढा त्याला पार करून दिला. तो माझ्याकडे बघून फक्त हसला. मूळ मुद्दा काय मला सांगायचा आहे, की आपण असं काही उपयोगाला पडावं. असं काही उपयोगाला पडावं, की त्यामुळे काय आहे ती काया. हां, या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया. तर ती काया म्हणजे ते जीव, तो जीव आनंदाशी काय झाला पाहिजे, बरं झालं बाबा मी त्या सपाट रस्त्याला आलो आणि माझं काम आता काय झालं, गाडी ढकलण्याचं सुरू झालं. आम्ही केलं काय? मूळ मुद्दा इथे जेव्हा येतो त्यावेळी उपासनेचा विषय तयार होतो. ही गाडी ढकलावी इथं 1 मिनिट, ही बुद्धी मला कोणी दिली? असा विचार करायची वेळ येते. त्यावेळी बुद्धी कशी असते? संचित तैसी बुद्धी उपजे मना माझी, हा एक मुद्दा ज्ञानदेवांचा. आणि समर्थ काय म्हणतात? बुद्धी दे रघुनायका. असा त्यातला दुसरा विचार. आणि तिसरा विचार आहे बुद्धी निश्चय आत्मज्ञान. हा तिसरा विचार आहे ज्ञानदेवांचा. आता संचित तैसी बुद्धी उपजे मना माझी, माझ्या मनात उपजलं की नाही याला जरा हात लावावा. त्यानंतर काय झालं, मग त्या रघुनाथाने काय केलं, मला हात लाव असं सांगितलं आणि सांगून काय झालं, तो हात लावला आणि ती गाडी पुढे निघून गेली. झालं. आता त्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती काय झाली, शांत झाली. बरं झालं, त्याचं काय झालं, गाडी सोपी झाली त्याला आणि तो आता सहज जाऊ शकेल. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे, त्याचा मला आशीर्वाद मिळाला आणि आशीर्वाद मिळाला तर काय मिळाला, तर माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत झाली आणि मी काय केलं, फक्त ते ढकलायचं कर्म केलं. अशा पद्धतीने मी जेव्हा कर्म आणि उपासनेचा विचार करायची वेळ येते, तेव्हा मात्र मला या कर्म आणि उपासनेतनं मला ज्ञानाकडे जाण्याची भूमिका तयार होते. म्हणून आपल्याला काय आहे, उपासनेचा आश्रय आपल्याला घ्यावा लागतो. म्हणून आपल्याला त्या सद्गुरूंनी सांगितलेल्या विचारांची उपासना आपल्याला करावी लागते. ते म्हणतात की तू या ग्रंथाचा अभ्यास कर, तू दासबोध ग्रंथाचा अभ्यास कर, की त्या दासबोध ग्रंथाचा अभ्यास हीच माझी उपासना. त्यानंतर ते मला काय म्हणतात, की तुझं चित्त शुद्ध होण्यासाठी तू पापकर्म कधीही करता कामा नये, सतत तू पुण्यकर्म केली पाहिजे. आता पुण्यकर्म कोणती, असा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र श्री ज्ञानदेव म्हणतात, जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. असं शुद्ध पुण्य कर की ज्या पुण्यामुळे तू आणि विठ्ठल दोघं एकरूप व्हाल. मग ते इतर कर्म, याज्ञिक कर्मांचा विचार करतात तेव्हा काय म्हणतात, ते पुण्यात्मके पापे स्वर्गात जायचे. म्हणजे ते पुण्य आहे, मग तो स्वर्गात जातो. पण ज्ञानदेव म्हणतात ते पाप आहे. का पाप आहे? स्वर्गातल्या पुण्याचं अकाउंट संपलं की आला पृथ्वी तलावर. म्हणजे आपल्याला स्वर्ग काही उपयोगाचा आहे का? स्वर्ग नित्य आहे का? मग नित्य काय आहे? आत्मतत्व नित्य आहे. मग ते नित्य तत्व जर मला जाणून घ्यायचं असेल तर त्या नित्य तत्वाची उपासना मला हरिरूपात करता येते. मग हरिरूपात जर मला करता येत असेल तर प्रत्येकामध्ये मी हरी हरी मंत्र हा शिवाचा आला की नाही. आता उपासनेचा विषय सुरू झाला. म्हणजे हरी हरी असा मंत्र शिव म्हणतात आणि हरी शिवाचा मंत्र म्हणतात. हे दोघांमध्ये काही अडचण आहे का? नाही. आणि आम्ही भांडत बसतो, आम्ही शैव आणि तुम्ही वैष्णव, झाला राडा. म्हणजे काय उपयोग आहे त्याचा? सर्वत्र हरिबुद्धी आपल्याला जर का तयार करायची असेल तर आपल्याला एकच आहे की त्या प्रत्येक उपासना जी आहे ती कोणाची चाललेली आहे, तर ती हरीची चालली आहे. माझं दैवत हरी आहे ना, हरीची चालली आहे. माझं दैवत शिव आहे ना, शिवाची चालली. म्हणून शिव आणि हरी दोन्ही काय आहेत, ते स्वरूपच आहेत. मग प्रत्येकामध्ये काय पाहावं, शिवहरीचं संगीत पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. आणि ते शिवहरीचं संगीत जर नसेल तर ते संगीत कोणतं असतं, ते रडगाणं असतं. म्हणून जीवन जर का आनंदाचं जगायचं असेल तर मग आपल्याला काय करायला पाहिजे, त्या हरीची उपासना केली पाहिजे. मग हरीची उपासना करायची असेल तर मग आपल्याला काय केलं पाहिजे, हरीचं ध्यान केलं पाहिजे आणि हरीचं नाम घेतलं पाहिजे. म्हणून हरीचं ध्यान आणि हरीचं नाम ही एक उपासना पद्धती आहे, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. मग ती हरीचं ध्यान कसं करायचं, मग आपल्या श्रीगुरूंनी काय ध्यान सांगितलं, मग ते श्रीगुरूंनी ध्यान सांगितलं, बसा, असं डोळे झाकून बसा.
मांडी घालून बसा, सुखासनामध्ये बसा. नंतर काय करा, वाचेने जो मंत्र मी तुम्हाला दिलाय तो म्हणा, कानाने तो ऐका आणि डोळ्यांनी त्या उपास्य दैवतेचं स्मरण करा आणि त्याचा फोटो म्हणजे त्याचं जे काय पुतळा आहे किंवा त्याचं जे स्वरूप आहे ते आपल्या अंतःकरणापुढे आणा. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपल्या व्यवहारामध्ये ही जी काय 3 इंद्रिय आहेत, एक म्हणजे बोलणं आणि म्हणजे जीभ, नंतर दुसरे कान आणि तिसरे डोळा, ही 3 इंद्रिय ही प्रामुख्याने खूपपणे वापरली जातात. आता त्या इंद्रियांना काय करायचंय, मला शांत करायचंय. मग आता ध्यानामध्ये मी ज्यावेळी माझा मंत्र म्हणतो त्यावेळी तो कानाने ऐकतो आणि माझ्या डोळ्यासमोर मी रामाची मूर्ती आणतो. तिन्ही इंद्रिय काय झाली, शांत झाली. बर, शांत झाल्यानंतर माझी अंतःकरण वृत्ती ती केवळ नामस्मरणावर राहिली, म्हणजे त्या देवाच्या नामावर राहिली, तर माझी वृत्ती ह्या जगातले व्यवहार बघण्यासाठी बाहेर जात नाही. मग आता नाम आणि नामी काय आहेत, आता मला एक सांगा की जग कसं आहे ते कोणी एकोहम बहुश्याम, म्हणजे ब्रह्माला काय वाटलं, एक मी एकटा आहे, बहु व्हावं. बहु व्हावं म्हटल्याबरोबर काय झालं, ब्रह्म ईश्वर झालं. आता ईश्वर काय झाला, विठ्ठल झाला आणि विठ्ठलच काय झाला, सर्वांमध्ये सामावला. म्हणजे ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू मग सी इज इक्वल टू, बस संपला विषय. म्हणजेच काय झाला, हरीच काय आहे, ब्रह्म आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम. अशा पद्धतीने जर का मी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, अशा पद्धतीने मी जर का नामस्मरण भक्ती केली, मूळ मुद्दा कुठला आहे, आत्ता ध्यानाचा चाललाय. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, त्या ध्यानामधनं ही नामावरची वृत्ती जर का बाहेरच गेली नाही, तर माझी अंतःकरण वृत्ती काय राहते, नामात राहते. मग नामात राहिली तर नाम आणि नामीचा काय आहे, अभेद आहे. म्हणजेच काय झालं, ज्या क्षणी मी नामस्मरणात आहे म्हणजे नामाच्या ध्यानात आहे, त्या क्षणी मी काय आहे, मुक्तच आहे. मग तुम्ही म्हणाल याला प्रमाण काय, मग मी म्हणतो तुकाराम महाराज आहे, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. बस, कितीही साक्षी काढा, नामदेव महाराजांची साक्ष काढा, नाहीतर आणखीन कोणाची साक्ष काढा, ज्ञानदेवांची साक्ष काढा, काही काळजी करायचं कारण नाही. ज्या क्षणी मी नामात आहे त्या क्षणी मी काय आहे, मी मोक्षरूप आहे. आणि नाम म्हणजे नामध्यान ही काय आहे, एक उपासना आहे. आणि पुन्हा नामस्मरण केल्याने आता मी नाम उपासनेवर येतो, चालत्या बोलत्या नाम उपासनेवर येतो. मग चालत्या बोलत्या नाम उपासनेचा जेव्हा विचार करायची वेळ येते, त्यावेळी आपल्याला संत काय सांगतात, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. म्हणजे मी जर का नामस्मरण करत राहिलो तर श्री ज्ञानदेव काय म्हणतात, पापाचे कळप पळती पुढे. म्हणजे याचा अर्थ माझं जे संचित पाप आहे ते म्हणजे पुण्य सुद्धा काय आहे, पापच आहे. कारण शेवटी काय आहे, समर्थ म्हणतात सुख, किंवा ज्ञानदेव म्हणतात सुख काय करतात, दुःख सुखाची लेवणी अंगे सळीत जगाते. हे जे दुःख आहे ना, ते घालतं अंगर खा छान आणि जगाला छळतं. म्हणजे काय आहे, वरवर सुख वाटतं पण आतमध्ये काय आहे, दुःखच आहे. हे लक्षात घ्या. हा देहादी प्रपंच कसा आहे, तो जर सुखरूप करायचा असेल तर मला काय करावं लागेल, मला पांडुरंगाची स्तुती करावी लागेल. आणि तो प्रसन्न झाला की मग मी काय आहे, मी पांडुरंगमय होण्याची व्यवस्था आहे. मग पांडुरंगाचं नाम घेणं हीच काय आहे, पांडुरंगाची स्तुती आहे. असा सगळा विचार करायचा. म्हणजे संसाराचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा समर्थ काय म्हणतात, संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाचं उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. म्हणजे शरीर नावाची जी गोष्ट आहे ती सतत मृत्यूकडे जातीये, पण मी एक असा आहे की तिथे मात्र शरीर नावाची गोष्टच सिद्ध होत नाही, तो आत्मरूप मी आहे. मग त्या आत्मरूप मीला जर का जाणायचं असेल तर या नामाच्या साह्याने मी त्या आत्मरूप मीला जाणू शकतो. म्हणजे मूळ विचार काय आहे की नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादुषांचे गिरीवर रामनामे नासती. म्हणजे मी जर नामस्मरण केलं तर माझं संचित जळून जातं आणि नामस्मरण केलं तर माझी अंतःकरण वृत्ती शांत राहते. मी करतो हा भाव माझ्या अंतःकरणात सिद्धच होत नाही. अशा पद्धतीने मी जर का समजा सर्कस पाहतो ना, मी आता सर्कस पाहताना काय असतं, तो बँड वाजत असतो बघा.
आणि त्या बँडच्या तालावर सर्कसमधले सगळे काय करत असतात, त्यांची ती कवायत सगळी पूर्ण करत असतात. आणि बँडनी ताल बदलला की ते लगेच त्यांचं काय म्हणूया ॲक्शन बदलतात आणि सगळं करतात. मग त्यांना ताल कोणता आहे? त्या बँडचा ताल आहे. मग आता माझ्या कर्माला प्रत्येक ताल कुठला असला पाहिजे? नामाचा ताल. नामाच्या तालावर जर मी माझी सगळी कर्म केली तर नाम कसं आहे? त्या सगुण ईश्वराचं नाम आहे. म्हणजे कोणाचं नाम आहे? ते ब्रह्माचं नाम. असा जर का माझ्या अंतःकरणामध्ये विषय तयार झाला तर नामस्मरणाने मी माझ्या स्वरूपापर्यंत जाण्याची तिथे व्यवस्था करता येते. म्हणून इथे काय आहे? नामे पाषाण तरले. एका नामाने दगड तरले तर हा दगड का नाही तरणार? आपल्याला अभ्यास करायचा आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, चमत्कारामध्ये अडकायचं नाही आहे आपल्याला. आपल्याला जीवनमुक्त व्हायचंय. हा त्यातला विचार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कारण समर्थही म्हणतात, अभ्यासे प्रगट व्हावे नाहीतर झाकून असावे. मग मी नामस्मरण अखंड करावं आणि अखंड नामस्मरण केलं तर देवाची भेटी आहे. ज्या वेळी मी नामात आहे त्यावेळी मी देवाशी एकरूप आहे. असा जर का आतमध्ये प्रवाह असेल तर मला नाम घ्यायला काय हरकत आहे? चालता बोलता धंदा करिता, हरुषकाळी विषमकाळी, कुठलाही काळ असू दे माझ्यावर, आपत्ती काळी नाहीतर अगदी आनंदकाळी, काहीही असलं तरी नामस्मरण सोडूची नाही, अशी भूमिका आहे. म्हणून आपल्याला त्या नामाचं चिंतन जे आहे ते मला उपासनेचा विचार आहे. म्हणून नामाने मला काय फायदा मिळेल, ध्यानाने मला काय फायदा मिळेल, तर माझी अंतःकरण वृत्ती स्थिर होते, म्हणजे ती शांत होते. आणि त्या शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये मी माझ्या आनंदाचा विचार करू शकतो. आता लक्षात घ्या, आधी करावे ते कर्म, म्हणजे आधी मला निष्काम कर्म करण्याशिवाय पर्याय नाही. तिसऱ्या चौथ्या अध्यायात श्री ज्ञानदेव काय म्हणतायत? तुला तुझं नियत कर्म केलं पाहिजे. 2 निष्काम केलं पाहिजे. 3 फलाशेचा विचार तिथे नको. कारण प्रत्येक कर्मच जर का मी रामाला अर्पण करत असेल तर तिथे फळाचा विचार येतो कुठे? अशा पद्धतीने आधी करावे ते कर्म, कर्ममार्गे उपासना, म्हणजे नामाची आणि ध्यानाची काय आहे? उपासना आहे. म्हणून कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान. आता काय आहे? खरा विचार आलेला आहे की मला काय मिळणार? तर मला ज्ञान मिळणार. मग आता ज्ञान, ज्ञान शब्दाचा विषय आल्यानंतर मग आपल्या अंतःकरणामध्ये 2-3 प्रश्न निर्माण होतात. कोणाचे ज्ञान? कारण आम्हाला काय आहे? व्यावहारिक सत्तेत काय आहे? मला माझ्या हातातल्या घड्याळाचं ज्ञान आहे, बरोबर आहे. मला माझ्या या समोर असलेल्या मोबाईलचं ज्ञान आहे, या स्टुलाचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान आहे का? आता हे ज्ञान कसं आहे? हे सगळं होणारं ज्ञान आहे. आता ज्ञान या शब्दाचा अर्थ असं काही एक ज्ञान आहे की त्याने मोक्ष सिद्ध होतो. आणि मोक्ष सिद्ध होतो ते ज्ञान काय आहे? खरं आहे. आणि हे ज्ञान काय आहे? त्रिपुटीमय आहे. एक मी आहे, म्हणजे जीव रूपाने असलेला, एक समोर स्टूल आहे आणि मध्ये ज्ञानाची प्रक्रिया आहे. एक ज्ञाता आहे, एक ज्ञेय आहे आणि मध्ये ज्ञानाची प्रक्रिया आहे. मग जिथे जिथे ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही प्रक्रिया असते, जिथे त्रिपुटी आहे तिथे त्याला खरं ज्ञान म्हणता येत नाही. मग आता मोक्ष शब्दाचा अर्थ काय? आता ज्ञाने मोक्षची घडे, म्हणजे ज्ञाने मोक्ष मिळे, अशी जी काय भूमिका आहे ते ज्ञान काय आहे? ऐक ज्ञानाचे लक्षण, असं समर्थांनी म्हणलंय. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आणि पुढे म्हणतात, पाहावे आपण असी आपण या नाव ज्ञान. आता मी मला पाहायचंय म्हणजे नक्की काय करायचं? आता मूळ मुद्दा तिथे आला. आता मी मला पाहायचं म्हणजे काय करायचं? तर त्यावेळी लक्षात घ्या, पाहणारा कोण आहे? आता जो हरी आहे किंवा जे ब्रह्म आहे ते एकमेव अद्वितीय आहे. ते कोणाला पाहणं शक्य आहे का? पाहणार कोण हो? ज्याला डोळे आहे तो पाहू शकतो, पण हे डोळ्यांना दिसत नाही ना. अशा पद्धतीने आलं ना. गोंधळ कुठे आला? त्या मोक्षज्ञानाचा जेव्हा विचार करायची वेळ येते ते डोळ्यांना दिसत नाही. म्हणून ते कसं म्हणले, त्याच्याबद्दल चर्चा केली, ते अनेत्र आहे, ते अपाद आहे. अपाद पाणी असं म्हणलंय. त्याला पाय नाही, हात नाही, असं जे काय सगळं आहे ते मी आहे असं जर मला कळून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? जीवरूप मीच आत्मरूप मी मध्ये विसर्जन झालं पाहिजे, बरोबर आहे. आता भजनच करायचंय. मग भजनच कसं करायचं? आवाहन आणि विसर्जन हेची भजनाचे मुख्य लक्षण. आता असं म्हणलंय त्यांनी
की आवाहन करायचंय आणि विसर्जन करायचंय. कशाचं? मुख्य मुद्दा काय आहे? सहाचं आवाहन करायचंय. सहा म्हणजे सोहम. तर सो म्हणजे काय? आत्मा. आत्मस्वरूपाचं आवाहन करायचंय आणि त्याच्यामध्ये मीपणा विसर्जित करायचंय. आता लक्षात घ्या, मीपण जाणोनी त्यागावे आणि ब्रह्म होऊनी अनुभवावे, ही भूमिका आहे. आता मीपण जाणोनी त्यागावे, आता मीपणा सोडला असं म्हणूया आपण, की प्रत्येक कृतीमध्ये मी करतो ही भूमिका मी सोडली. मग मी सोडली भूमिका, तर मग करता कोण झाला? अहो, मी कर्म तर ईश्वराला अर्पण केलंय, रामाला अर्पण केलंय. मग राम करता झाला आणि राम करता झाल्याबरोबर मी करता नाही. मग आता कोणती अंतःकरण वृत्ती अशी आहे की जी ज्ञानाशी एकरूप झालेली आहे? हे कसं ओळखायचं? तर लक्षात घ्या की ज्या अंतःकरण वृत्तीला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही, अशी जी सतत आनंदाशी असलेली अंतःकरण वृत्ती आहे, ती खरी ज्ञानाची अंतःकरण वृत्ती आहे. मग ते मला ज्ञान काय पद्धतीने मिळेल? ते मला ज्ञान नाम घेऊन मिळेल. ते ज्ञान मला ध्यानाला बसून कळेल. ध्यानामध्ये माझी अंतःकरण वृत्ती ही कुठेच गेली नाही. म्हणजे ती काय झाली? जगाकडे कुठेच गेली नाही. ती सतत नामावर राहिली. नामावर वृत्ती म्हणजे कोणावर वृत्ती? ब्रह्मावर वृत्ती. आणि मग तिथून मी जेव्हा व्युत्थान पावतो, त्यावेळी मला काय आहे? माझी अंतःकरण वृत्ती आनंदमय होऊन जाते. आणि तो आनंद काय होऊन जातो? तो बराच काळ टिकतो. आणि मग ते तुकाराम महाराज काय म्हणतात? मी काहीच्या बाही झालो. आता हे काहीच्या बाही होणं जे आहे, तर ते होणं जर का मला समजून घ्यायचं असेल, तर मला ज्ञानविचार हा समजून घ्यावा लागेल. मग तो थोडक्यात समजून घ्यायची वेळ येते, तेव्हा मात्र या ज्ञानाची एक प्रक्रिया सांगितली जाते. ती प्रक्रिया आपण थोडक्यात बघूया, की जेव्हा ही सगळी कृती करतो आपण, की इथे कोण आलं? इथे उदय आला. उदय आला म्हणजे काय? आत्मा आला का? असा जेव्हा विचार करायची वेळ येते, आत्मा येतही नाही आणि हरी येतही नाही. आणि कारण हरी काय आहे? जनिवनी, सगळीकडे. मग ब्रह्म नावाचं तत्व सगळीकडेच आहे. मग आला कोण? असं जेव्हा विचार करायची वेळ येते, त्यावेळी जीवरूपाने उदय आला, अशी भूमिका मांडली जाते. मग जीवाची व्याख्या आपल्याला करावी लागते. आलं का लक्षात? मग जीवाची व्याख्या करावी लागते, तेव्हा ती व्याख्या काय होते? बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. आता ही झाली व्याख्या. त्यातली बुद्धी कशी आहे? ती जड अचेतन आहे, ती काही करू शकत नाही. आता प्रेताला जेव्हा विचार करायची वेळ येते, मग प्रेताला व्यापून आत्मा आहे की नाही? आहे. पण निघून काय गेलं त्याच्यातलं? जीव नावाचं तत्व निघून गेलं. बरोबर आहे ना? मग आता बुद्धी नावाचं तत्व कुठे आहे? तर ते काय करतं? जाणण्याच्या निमित्ताने मला ते अनुभवता येतो. आता मी एखाद्या व्यक्तीला जाणतो, समोर बसलेली व्यक्ती जाणतोय. मग जाणतोय असा जेव्हा विचार येतो, त्यावेळी अंतःकरण, कोणत्या अंतःकरण वृत्तीने त्याला जाणलं? तर बुद्धी नावाच्या अंतःकरण वृत्तीने जाणलं. पण काय आहे? बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब आहे, त्यांनी जाणलं असा अर्थ होतो. म्हणजे बुद्धी जड अचेतन असल्यामुळे बुद्धी ही कशाची आहे? तेजतत्वाची आहे. तेजतत्व कसं आहे? 5 महाभूतिक आहे. 5 महाभूत कशी आहे? जड अचेतन आहे. म्हणजे बुद्धी काय आहे? ही कोणालाही जाणू शकत नाही. हा एक त्यातला भाग. आत्मा तो एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याला जाणून घ्यायची गरजच नाही. तो बोलायला लागला चुकून, तर तो काय म्हणेल? जाणायचं तर मला जाणार, नाही तर जा उडत, असं म्हणेल आपल्याला. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे? तो बोलणार नाही हे निश्चित आहे, कारण त्याला बोलायला तोंड नाही. ही भूमिका आहे. तो एकमेव अद्वितीय आहे, तो सुखरूप आहे. मग हे करतो कोण सगळं? हा आला इथं कोण? उदय रूपाने आला, तो जीव आला. म्हणजे कोण आला? बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. हा, ते आलं. मग आता त्यांनी काय करायचं? त्या उदयनी काय करायचं? तर ती बुद्धी काय करायची? शांत करायची. आलं लक्षात? ती बुद्धी शांत झाली. आता ध्यानामध्ये मी काय करतो? ती बुद्धी रामाकार करतो. ध्यानामध्ये त्या बुद्धीने काय केलं? रामाचा जप केला. आता रामाचा जप केल्यानंतर बुद्धी काय झाली? शांत झाली. म्हणजे बुद्धी बुद्धिरूपाने उरली नाही, बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. मग बुद्धीत बुद्धिरूपाने उरली नाही. मग ते जे काय प्रतिबिंब आहे ते काय झालं? आत्मरूप झालं. आणि मला त्यानंतर मी बाहेर आलो ध्यानातनं, आणि मला असं लक्षात आलं की मी फार आनंदात आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये
परतोनी पाठमोरे ठाके. आता बुद्धी काय झाली? शांत झाली. मग तो जो प्रतिबिंब आहे ते कुठं गेलं? स्वरूपाला येऊन मिळालं. परतोनी पाठमोरे ठाके, आपण या आपण पै देखे. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपण असे आपण या नाव ज्ञान. मी मला कसं पाहायचं हे समजावून सांगतोय. म्हणजे ज्ञान विचार जो आहे तो कसा आहे की ती जी बुद्धी आहे ना ती काय होते? मागे येते. परतोनी मागे ठाके, आपण या आपण पै देखे. देखत खेव ओळखे म्हणे तत्व ते तत्व मी आहे असा मला तिथे अनुभव येतो. आणि ते तत्व मी आहे असा अनुभव येऊन मी जेव्हा बाहेर पडतो त्या ध्यानातनं, तेव्हा मी काय म्हणतो की बस मी फार मजेत आहे, मेरे जैसा कोई नाही. अशी भूमिका तयार होऊन जाते. पण तेरे जैसा कोई नहीं तो उसके साथ कुछ तो बोल दे, तो वो बोलता बोलने का नहीं, चुप रहो, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का क्या कहना, छोडो बेकारो की बातें, बीत न जाए रहना. म्हणून इथे काय आहे? आत्मज्ञानामध्ये बोलणी नाहीत. लक्षात आलं का? यतो वाचो निवर्तन्ते, अप्राप्य मनसास. गुळाची टेस्ट अशी आहे, अशी आहे, अशी आहे. पण तुम्ही काय मला म्हणणार? अहो गुळ असा आहे तसा आहे मान्य आहे, पण आम्हाला कसा कळणार? गुळ खा आणि मग बघ. मूळ मधनं काय आहे? गुळ खायला शिकलं पाहिजे. आणि गुळ खायचा असेल तर देवाचं नाम केलं पाहिजे, देवाचं ध्यान केलं पाहिजे. मग आता नाम घेणारा काय होतो? नामाच्या घेण्याच्या निमित्ताने नामीशी एकरूप होतो. मग आता तो काय झाला? गुळरूप झाला. म्हणजे तो गोडी रूप झाला. तोच काय झाला? विठ्ठल रूप झाला. वेगळा उरला कुठे तो? मग तुकाराम महाराज म्हणतात तसं, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. बस. म्हणजे काय आहे? आता जीवन आहे हे मी जगतो, हे आत्मज्ञानानंतरचं जीवन आहे. आत्मज्ञानानंतरचं जीवन मला जगायचं असेल तर ज्ञाने मोक्ष मिळे या शब्दाचा अर्थ मी आनंदाशी एकरूप होऊन जातो, ही प्रक्रिया आहे. मोक्ष प्राप्ती होते. पण ती काय आहे? तो ज्ञानमार्ग कमवण्यासाठी मात्र मला नाम आणि ध्यानाची काय आहे? आवश्यकता आहे. त्या नाम आणि ध्यानाच्या साह्याने थोडासा विचार करून, म्हणजे काय? थोडासा विचार करायचा म्हणजे काय करायचा? एक सगुण हरी आहे. मग त्या हरीची मी काय करायची आहे? उपासना करायची. त्या हरीला नाव आहे, रूप आहे. मग त्या हरीचं नाम घ्यायचंय, त्या हरीच्या रूपाचं सतत चिंतन करायचंय, ते हरीचं रूप सर्वांमध्ये पाहायचंय. म्हणजे हरीशिवाय माझ्या अंतःकरणात दुसरं कोणी नाही. मग हरी आणि ब्रह्म वेगळं आहे का? नाही. मग हरी आणि ब्रह्म दोन्ही वेगळे नसतील तर मी प्रत्येकामध्ये काय पाहतोय? ब्रह्मरूपाने हरीच पाहतोय. अशा पद्धतीने मी जर का अभ्यासाची एक तयारी केली तर मला सांगा, प्रत्येकामध्ये हरी पाहणं हा ज्ञानाचा विचार नाही काय? हा सहज आपल्याला एवढा थोडा विचार झाला आणि मग काय होऊन गेलं की सर्वांमध्ये हरितत्व भरलं. मग जनिवनी स्थळी सगळीकडे हरीच मला दिसायला लागला. अशा पद्धतीने देवाचं शोधन करायचंय. म्हणजे नक्की काय करायचंय? तर मी नामस्मरण करायचंय आणि ते जे मी नाम घेतो ते विठ्ठलाचं नाम आहे, ते मला सद्गुरूंनी दिलेलं आहे. बस त्या नामावर माझा विश्वास आहे. अशा पद्धतीने मी ते नामचिंतन करायचं आणि नामचिंतन करता करता मी हरिरूप होऊन जायचं. आता हा सगुणाचा विचार झाला. सगुणाच्या कथा ऐकायच्या. सगुणाच्या कथा म्हणजे रामाच्या कथा, नंतर विठ्ठलाच्या कथा, भगवान श्रीकृष्णांच्या कथा, या सगळ्या ऐकायच्या. आणि त्या ऐकून काय करायचं? मी त्या कथांचं चिंतन करायचं. आणि चिंतन करून कसं करायचं चिंतन? तर ज्ञानदेव म्हणतात तसं, मंथुनी नवनीता तैसे घे आनंदा. ते कथा ऐक, मग कथेला जरा शांत कर, त्यातून तुला तात्पर्य निश्चय काय मिळाला असा विचार कर. सार काय मिळालं? हा नवनीताचा विचार करायचा. मीराबाईंना प्रश्न विचारला, आप नाम कितना लेती हो? तर ती मला म्हणते, सांसे कभी गिनी जाती है क्या? हा मीराबाईंचा प्रश्न. म्हणजे नाम ते माझ्या अंतःकरणात काय झालं? इतकं भिनलं तर मग शेवटी काय आहे? विषप्राशनाचा प्रसंग आल्यानंतर त्या भगवान श्रीकृष्णाला यावं लागलं ना. योगक्षेम वहाम्यहम. म्हणजे जो नाम घेतो तो काय आहे? त्याचा सगळा योगक्षेम कोण वाहतो?
तो भगवंत वाहतो. म्हणजे एक नामच मला माझ्या त्या भगवंतापर्यंत, सगुणाचं नाम मला माझ्या त्या आनंदापर्यंत घेऊन जातं. एक ईश्वररूप हरी आहे, तो काय आहे, या जगाचा निर्माता आहे. मग त्यांनी आज्ञा दिल्या, त्या आपण अभ्यास केल्या, त्याप्रमाणे मी माझं जीवन जगलं पाहिजे. ही दुसरी भूमिका आहे. आणि तिसरा एक आहे, तो आत्मरूप हरी आहे, तो माझ्यापेक्षा वेगळा नाही, तो आणि मी मग झालं. अशा पद्धतीने आपण विचार करावा. आणि विचार केला तर थोडक्या विचारामध्ये, मला आज तुम्हाला मोठं तत्वज्ञान नाही सांगायचं, नाहीतर ते बोलता येईल की मग आत्मा कसा आहे, तो एकमेव अद्वितीय, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित. आणि हे तत्वज्ञान सांगून मी काय करणार? मग तुम्हाला सांगणार की हे जग मिथ्या आहे, मग मिथ्या आहे तर या मिथ्या जगाला बाधित करा, मग ते जग सतासत, विलक्षण, अनिर्वचनीय आहे. ही झाली शास्त्र भाषा. आणि आता ही सोपी भाषा काय आहे? जग विठ्ठलमय आहे. मग सोपं काय परवडतंय आपल्याला? जग विठ्ठलमय परवडतंय का हे सगळं विचार करून जग मिथ्या ठरवायचं? असं सोपं सोपं तत्वज्ञान जे आहे ना आपल्याला संतांनी दिलेलं, ते नामाचं तत्वज्ञान आहे. ते थोड्याशा विचारांनी की तोच काय आहे, हरी आत्मरूपाने सर्वांमध्ये व्यापून आहे. त्या हरीचा शोध घ्यायचा असेल तर काय करायचं? तर अंतःकरण वृत्ती शांत करायची. मग अंतःकरण वृत्ती शांत करायची तर मी काय करायचं? प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहायचा. बस. प्रत्येकामध्ये मी जर विठ्ठल पाहायला लागलो, आलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, तर काय अडचण आहे का? मग एखादा जो व्यक्ती येतो तो मला फसवायला येतो, मग त्याच्यामध्येही विठ्ठल पाहायचा का? होय, त्याच्यामध्येही विठ्ठल पाहायचा, पण या विठ्ठलाकडनं फसायचं नाही. अशा पद्धतीने त्याचा पुन्हा द्वेष, मोह, मत्सर करायचं नाही. फसायचं तर नाही. कारण समर्थ म्हणतात, चातुर्य विवरण लिहिलंय त्यांनी, तुम्ही फसावं अशी भूमिका नाहीये त्यांची. प्रत्येकामध्ये विठ्ठल नावाचं तत्व आहे, ते लक्षार्थाने असलेलं विठ्ठल नावाचं तत्व आहे. पण प्रत्येक व्यक्ती जेव्हा माझ्या पुढे येते जीवरूपाने, त्यावेळी ती 3 गुणांसहित येते, सत्व, रज आणि तम. सत्वगुणे भगवत भक्ती, रजगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पाविजेती प्राणी. सत्वगुणाचा विचार कुठे आहे? नाम घेण्यामध्ये सत्वगुणाचा विचार आहे. नंतर सत्कर्म करण्यामध्ये सत्वगुणाचा विचार आहे. अशा पद्धतीने विचार आपल्याला करायचे. किंवा समर्थ काय म्हणतात? सत्कर्म योगे वय घालवावे. का म्हणतात ते? सत्कर्म या शब्दाचा अर्थ सतकडे नेणारी कर्म. सत काय आहे? तर एक ब्रह्मतत्व सत्य आहे, एक हरितत्व सत आहे. म्हणजे आता सत कसं आहे? तर नाम आणि नामीच्या अभेदामध्ये काय आहे? नाम सुद्धा काय आहे? सतरूपच झालं ना. मग आता याला तुम्ही म्हणाल की मग काही प्रमाण देता येईल का? मग आहेत ना आमचे गुलाबराव महाराज. हा, गुलाबराव महाराजांना काही नाकारायचं कारण नाही कोणी. हा, मग त्यांनी म्हणलं, भक्ताच्या प्रेमाकारणे देवालाही रूप धरणे, जैसे भगवंताचे रूप नित्य, तैसे नामही नित्य. आता बोला, आता काय बोलू मी त्याच्यावर? की भक्ताच्या प्रेमाकारणे काय होऊन जातं? ब्रह्म नामरूपाला येतं. आणि नामरूपाला येऊन काय होऊन जातं? ते नामरूपाला आलं तरी जेवढं ब्रह्म सत्य आहे तेवढंच काय आहे? नाम सुद्धा सत्य आहे. मग नामाने ब्रह्माची प्राप्ती नाही काय? हरिपाठ काय झाला? ज्ञानदेवांनी लिहिला. आणि मग काय म्हणतात ते? बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशीराजे सकळ सिद्धी. आता हा केशीराज कसा आहे? तो सगुणात पुढे आलेला आहे. मग तोच केशीराज कसा आहे? निर्गुण रूप आहे. अहो, त्या एका केशीराजाला जाणत जर मी माझ्या आनंदाकडे निघून जात असेल तर थोड्याशा आत्मविचारांनी हे की जे करायला नको आहे ते नाही करायचं. बरोबर आहे. आता शरीर खरं का खोटं असा जेव्हा विचार करायची वेळ येते, ज्या अर्थी शरीर जन्माला येतं, काही काळ टिकतं, त्या अर्थी माझं शरीर काय आहे? जातं. मग त्या अर्थी ते सत्य नाही. एवढा विचार पुरला का? मग सत्य नाही तर सत्य काय आहे? त्या शरीराचं अधिष्ठान असलेला हरी सत्य आहे, ब्रह्म सत्य आहे. बस एवढा विचार केला आणि तो हरी, ते ब्रह्म मी आहे. बस. मग शरीरावर अतिरिक्त प्रेम करायचं. मग वसुली काय आहे? जन्म आलियाचे फळ काही करावे सफळ. म्हणजे मी आनंदाशी एकरूप होणं ही काय आहे? त्याची सफलता आहे. मग तेवढी सफलता मला जर प्राप्त करून घेता आली तर त्यालाच ज्ञान म्हणतात. पाहावे आपण असे आपण या नाव ज्ञान. मी मला पाहायचं आणि ठरवायचं मी विठ्ठल रूप आहे आणि तोच विठ्ठल सर्वांमध्ये आहे. मग आता एवढं ठरवण्यासाठी मात्र फार मोठ्या ग्रंथाभ्यासाची गरज नाही. थोडक्या ग्रंथाभ्यासामध्ये म्हणजे हरिपाठाच्या अभ्यासामध्ये
मग मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. मग हरिबुद्धी जपे म्हणजे काय? सगुण हरी, ईश्वरूप हरी आणि आनंदरूप हरी म्हणजे ब्रह्मरूप हरी. बस एवढे 3 जर का विचार मला कळले आणि तेच प्रत्येकामध्ये मी तत्व पाहिलं. आधी मिथ्या उभारावे हा विचारांचा विचार आहे. उभारून ते सांडावे आणि मग पुढे म्हणतायत मग ते समाधान पावावे निस्संगपणे. आता निस्संग समाधान कशात आहे? त्या हरीला जाणण्यात निस्संग समाधान आहे. तर हरिभक्ती करून मी माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हावं एवढा सोपा मार्ग असताना मी एवढा खटाटोपीचा मार्ग कशाला अवलंबायचा? म्हणून आधी करावे ते कर्म. म्हणून कर्म निष्काम झालं पाहिजे. मग कर्ममार्गे उपासना, उपासनेने माझ्या अंतःकरणाची स्थिरीकरण होतं आणि ज्ञानाने मला मोक्ष मिळतो. बस. आणि या मोक्षाची प्राप्ती म्हणजे कशाची प्राप्ती? पुन्हा भक्तीच्या भाषेत हरीची प्राप्ती, योगाच्या भाषेत अष्टांग योगातनं आत्मज्ञानाची प्राप्ती. आणि ज्यावेळी विचार करून मी बोलतो म्हणजे अभ्यास करतो ज्ञानलक्षणा भक्तीनी, त्यावेळी काय म्हणतो मी? हे समस्त ही वासुदेवाचं दिसलं पाहिजे. ज्ञानलक्षणा भक्तीची 9व्या अध्यायातली भूमिका काय आहे? हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो. म्हणजे अंतःकरणामध्ये असा भाव तयार झाला पाहिजे, हे समस्त ही वासुदेव रूप आहे म्हणजे श्रीकृष्णमय आहे. मग आम्ही काय वेगळं बोललो? आम्ही ते नामाने सिद्ध करतो अशा पद्धतीने. म्हणून नाम, ध्यान, थोडा विचार, अभ्यास अशा पद्धतीने मी माझ्या ज्ञानरूपतेपर्यंत प्रवास पूर्ण करू शकतो. एवढीच भूमिका या ओवीची आहे. म्हणून आधी करावे ते कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान. म्हणजे विचार केल्यावर त्याला ज्ञानरूपता कशी असते हे कळतं आणि ज्ञाने मोक्ष घडे. आणि मोक्षामध्ये काय आहे? येण्या जाण्याचा विषय संपलेला असतो, तो त्याचा साईड इफेक्ट आहे. पण आनंदाचे डोही आनंद तरंग हा खरा आपल्या अभ्यासाचा विषय. इथपर्यंत आपण एक विचारधारा या एका ओवीच्या निमित्ताने चिंतन केलं. ते सर्व चिंतन तुम्ही ऐकून घेतलं तर तुम्हाला मी नमस्कार करतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. जय